त्यानंतर 15,000 होते, मला 150 रुपये पगार होता, महिन्याला 150 रुपये होते. पण 10 पैशाला कांदा भजी इतकी यायची, 10 पैशाला शेव एवढी यायची. आणि काय मी इतके दिवस बेकाकडे पहिल्यांदा ऊस तोडला. मी ऊस तोडत असताना ऊसाच काय व्हायचं, लहान होतो मी, काय करायचो, व्हायला गेलो मुळी, तर मुळी माझ्या इथे खांद्यावर असायची, मुळी घेऊन मी पडायचो आणि मुळी माझ्या पाठवून राहायची, मी खाली राहायचो, दुसऱ्याने उचलून काढायचं. इतक्या पण नाव देऊ, आमचे दिवस लय बेकार होते. पण कुठे ना कुठे काय तर चान्स मिळतो, ते मिळाला चान्स. मुंबईला एक चुलता होता, जो म्हणला चल मुंबईला येतो का कपाशा धुवायला. ऊस तोडल्यानंतर कपाशा धुवायला आलो बरं का. कपाशा धुतल्या, कपाशा दोनशेने थोडे दिवस काढले. लग्नाची काय गोष्ट आहे? हा, आता लग्नात जर सांगायचं म्हणलं तर आमची परिस्थिती लई नाजूक होती, परिस्थिती नाजूक होती. त्यामुळे मुलीच्या बापाला आम्ही सांगितलं, मी सर्व्हिसला होतो म्हणलं, मुलीच्या बापाने लग्न करून दिलं, आमची कोत नव्हती. कारण की आज आपण जर बघितलं आजच्या काळात, तर मुलाकडे घर असणं, पुण्यामध्ये घर असलं पाहिजे, नोकरी असली पाहिजे, गावाकडे शेती असली हो पाहिजे. तर त्याला देतात. नाही, खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. आज हे झालंय, पण त्यावेळेला कसं होतं, त्यावेळेला असं नव्हतं, शेती नव्हती बघत कोणी, सर्व्हिस बघायची. सर्व्हिस त्यात केंद्राची सर्व्हिस होती. सर्व्हिस असल्यावर तर डोळे झाकून देतात. हा, म्हणजे परमनंट. आज बी आज मी देतात. गव्हर्नमेंट सर्व्हिस देतात. आता सध्या परिस्थिती तर नोकरी असल्याशिवाय नाहीच. नोकरी तर पाहिजेच, पण वरून पुण्यात घर पाहिजे, या अपेक्षा असतात असं. हाय ताई. आता आणि तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे किती योग्य आहे अपेक्षा असणं? योग्य नाही माझ्या मते तर सध्या योग्य नाही. आता समजा तुम्हाला ड्युटी आहे, गव्हर्नमेंट नोकरी लागली, जॉब लागला, तुम्हाला घर नाही, शेती नाही, कसं करावं? त्या मुलीची अपेक्षा, मुलीच्या वडिलांची अपेक्षा, शेती असावं, घर असावं, नोकरी असावं, सर्व अपेक्षा पुरा होती, तर एक कमी राहणार. आता जे कुटुंब 40 वर्षापासून पुण्यातच राहिले, त्यांच्याकडे गावाकडे शेती कशी हा, असणार? नाही, नाहीच ना, हा. नाहीच. काही लोकांचं वाटणार की मुलीच्या वडिलाला शेती बी असावं, कुठून आणा शेती? आता तसं त्याच्यामुळेच मुलांच्या लग्नांना खूप अडचणी येत आहेत. सध्या नाही परिस्थिती नाही, मुलांच्यात लग्नच होत नाही, नोकरी आहे तर लग्न होत नाही, लग्न होत नाही. सध्याची मुली- परिस्थिती आहे सध्या. मुली काय करायला माहित आहे का, बरं जाती विवाह करायला लागले. असं का? बाप, हा बरोबर आहे, तिच्यासारखा नवरा जर नसला भेटत तर मग ती काय करणार. बरोबर, आंतरजातीय विवाह. ते आता पहिल्या सुविधा होत्या, आता काय सुविधा नाहीत. पहिले लय असायच्या सुविधा. त्यावेळेला मला वाटतं, पहिला आम्ही जेव्हा लहान तेव्हा मला काय भेटत होतं, हे अमेरिकन लोक येते असतात ना, ख्रिश्चन लोक, त्या धर्मात जर गेलं, चांगलं नाही ते जात, पण जे काय खालचे आहेत ना ते जातात. गेलं तर त्यांना शाळा बिळा काय बरीचशी सुविधा मिळते, नोकरी होती त्यांना. नोकरी बिकरीसाठी यासाठी फायदा होतो.